नमस्कार मित्रांनो, शहरातल्या एका फास्ट जिममध्ये रुपेश एक सिनियर जिम ट्रेनर म्हणून काम करायचा. दिसायला रांगडा, शिस्तप्रिय आणि आपल्या कामाबद्दल अतिशय प्रामाणिक असलेला रुपेश अल्पावधीच्या सगळ्यांचा लाडका झाला होता. पण त्या आयुष्यात एक अशी व्यक्ती येणार होती जिच्यामुळे त्याचं आयुष्याचा वर्कआउट प्लॅन बदलणार होता. सकाळची वेळ होती. जिममध्ये नेहमीप्रमाणे गर्दी होती. तेवढ्यात एक अतिशय आत्मविश्वासू आणि स्टायलिश स्त्री जिममध्ये आली. त्या होत्या अंजली मॅडम. एका मोठ्या IT कंपनीत त्या हेड HR म्हणून काम करायच्या. कामाच्या व्यापी आणि मानसिक तणावामुळे त्यांनी फिट राहण्यासाठी जिम जॉईन केली होती. हॅलो, मला पर्सनल ट्रेनर हवा आहे, अंजली मॅडम मॅनेजरशी बोलत होत्या. मॅनेजरने रुपेशला बोलवले. रुपेश, आजपासून तू अंजली मॅडमचा ट्रेनर असशील. रुपेशने समोर पाहिलं. पांढऱ्या ट्रॅक सूट आणि डोक्यावर गॉगल लावलेली अंजली मॅडम अतिशय रुबाबदार दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच जरब होती. रुपेशने स्मितहास्य करत विचारलं, नमस्कार मॅडम, तुमचं फिटनेस गोल काय आहे? अंजली मॅडमने त्याच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हटल्या, मला फक्त फिट राहायचं नाही आहे, तर हा जो ड्रेस आहे ना, तो घालवायचा आहे. बघूया तुम्ही किती चांगले ट्रेनर आहात. सुरुवातीचे काही दिवस खूप औपचारिकता होते. रुपेश त्यांना व्यायाम सांगायचा आणि त्या शांतपणे करायच्या. पण रुपेशची शिस्त अंजली मॅडमला अडू लागली. रुपेश फक्त व्यायाम करून घेत नसे, तर तो आरामाबद्दल आणि मानसिक शांतीबद्दलही सल्ले द्यायचा. एका दिवशी वेट लिफ्टिंग करताना अंजली मॅडमचा तोल गेला. रुपेशने चपळाईने त्यांना सावरलं. त्या क्षणी दोघांमध्ये एक शांतता पसरली. पहिल्यांदाच अंजली मॅडमला जाणवले की रुपेशचा हात फक्त मजबूत नाही, तर त्या एक सुरक्षिततेची भावनाही आहे. थँक यू रुपेश, त्या थोड्या संकोचून म्हणाल्या. इट्स ओके मॅडम, सावध राहा, रुपेशने शांतपणे उत्तर दिलं. हळूहळू व्यायामाचे मध्ये गॅप सुरू झाला. अंजली मॅडम त्यांना ऑफिसमध्ये येणाऱ्या अडचणीबद्दल बोलायचं, तर रुपेश त्यांना गावाकडच्या आठवणी सांगायचं. रुपेश, तू कधी विचार केलास का की तू जिम ट्रेनरच का झालास? एकदा अंजलीने विचारलं. मॅडम, शरीर सदृढ असेल तर मनही सदृढ राहतं. मला लोकांना आनंदी आणि सशक्त पाहायला आवडतं, रुपेशने उत्तर दिलं. त्याच्या या साधा पण प्रभावी विचारांनी अंजली भारावून गेली. तिला जाणवलं की कॉर्पोरेट जगातला देखण्यापेक्षा रुपेशचा हा साधेपणा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. एकदा जिममधून बाहेर पडताना मुसळधार पाऊस सुरू झाला. अंजलीकडे गाडी नव्हती, कारण ती सर्व्हिसिंगला दिली होती. मॅडम, मी सोडू तुम्हाला? रुपेशने आपली दुचाकी काढली. पावसात भिजत दोघे एका कॅफेमध्ये थांबले. तिथे कॉफी पीत त्यांच्यात खूप मनमोकळ्या गप्पा झाल्या. त्या दिवशी त्यांना जाणवले की ते केवळ ट्रेनर आणि क्लायंट राहिले नाहीत, तर त्या पलीकडे एक सुंदर नातं तयार होतं. अंजलीच्या वाढदिवशी रुपेशने जिममध्येच एक छोटासा सरप्राईज केक आणला होता. तो पाहून अंजलीच्या डोळ्यात पाणी आलं. रुपेश, आजपर्यंत मला खूप महागड्या भेटवस्तू मिळाल्या आहेत, पण इतकं प्रेमळ सरप्राईज कोणीच दिलं नव्हतं. अंजलीने रुपेशच्या हातात हात धरला आणि म्हटली, रुपेश, तू मला आवडतोस. तुझा स्वभाव, तुझी माणुसकी, सगळंच. आपण या नात्याला एक नाव देऊ शकतो का? रुपेशने हे ऐकून आश्चर्य धक्का बसला. तो म्हटला, मॅडम, तुम्ही कुठं आणि मी कुठं? तुमचं प्रेम टेटस बघून होत नाही रुपेश. प्रेम फक्त मन बघतं, अंजलीने ठामपणे सांगितलं. रुपेश आणि अंजली आपलं नातं स्वीकारलं. सुरुवातीला लोकांनी चर्चा केली, पण त्यांच्या खऱ्या प्रेमासमोर कोणाचं काही चाललं नाही. अंजलीने रुपेशला स्वतःची जिम सुरू करण्याची प्रोत्साहन दिली. आज रुपेश एका मोठ्या जिमचा मालक आहे आणि अंजली त्याच्या आयुष्याची जोडीदार.
रुपेश आणि अंजलीचे नाते आता जिमच्या भिंती ओलांडून बाहेर आले होते. पण कॉर्पोरेट क्षेत्रात काम करण्या अंजलीसाठी हे सर्व सोपं नव्हतं. तिचे मित्रमैत्रीण आणि नातेवाईक तिला विचारू लागले, अंजली, तू एका साधा जिम ट्रेनर प्रेमात कशी पडू शकते? तुझं करिअर बघ, तुझं स्टेटस बघ. दुसरीकडे रुपेशच्या मनातही नुंगड निर्माण होऊ लागले होते. त्याला वाटायचं की आपण अंजलीच्या आलिशान आयुष्याचं फिट बनू शकत का? एका संध्याकाळी तो तिला म्हटला, अंजली मॅडम, मला वाटतं आपण आपला मार्ग बदलावं. आपलं जगात खूप अंतर आहे. अंजलीने त्याचा हात घट्ट धरला आणि म्हटली, रुपेश, आजपर्यंत मी खूप मोठे लोक पाहिले होते, पण तुझ्यासारखा प्रामाणिक आणि दुसऱ्यांचा विचार करणारा माणूस मला आजवर भेटला नाही. माझे स्टेटस हे माझ्या कामामुळे आहे, पण माझं सुख तुझ्यामुळं आहे. तू फक्त माझ्यासोबत राहा, बाकी मी पाहून घेईन. अंजलीच्या ऑफिसमध्ये काही अंतर्गत राजकारणामुळे त्याला मोठ्या मानसिक तणावाचा सामना करावा लागला. तिच्यावर काही खोटे आरोप करण्यात आले, ज्यामुळे ती खूप खचलेली होती. अशी वेळी रुपेश तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला. मॅडम, तुम्ही मला शिकवलंय की वर्कआउट करताना जेव्हा वजन जास्त वाटतं तेव्हा खरी ताकद लागते. ही परिस्थितीसुद्धा तशीच आहे. घाबरू नका, आपण यातून बाहेर पडू. रुपेशने तिला धीर दिला. रुपेशच्या या धीरामुळे अंजलीने पूर्ण ताकदीने लढा दिली आणि स्वतःला निर्दोष सिद्ध केली. या घटनेने त्यांचे नाते अधिक घट्ट झाले. अंजलीला कळून चुकलं की संकटाच्या वेळी पदवी किंवा पैसे नाही, तर रुपेशसारखा खंबीर माणूस सोबत असणं जास्त महत्त्वाचं आहे. अंजलीने रुपेशला फक्त जोडीदार म्हणूनच नाही, तर एक उद्योजक म्हणून साथ दिली. तिने त्याला स्वतःचे फिटनेस सेंटर सुरू करण्याचा सल्ला दिली. तिने स्वतःच्या मॅनेजमेंट स्किलचा वापर करून रुपेशला बिझनेस प्लॅन बनवण्यात मदत केली. रुपेशने रात्रंदिवस मेहनत घेतली. त्यांनी साताऱ्यात आणि पुण्यात 2 शाखा उघडल्या. आता तो केवळ ट्रेनर नव्हता, तर अनेक तरुणांना रोजगार देणारा एक यशस्वी व्यावसायिक झाला होता. आता स्टेटसचा अडथळा पूर्णपणे दूर झाला होता. काही महिन्यानंतर एका सुंदर रेस्टॉरंट रुपेश आणि अंजलीचा विवाह सोहळा पार पडला. तिथे जिमचे सदस्य, रुपेशचे गावचे मित्र आणि अंजलीचे ऑफिसचे सहकारी उपस्थित होते. लग्नाच्या मंडपात जेव्हा रुपेशने अंजलीच्या गळ्यात मंगळसूत्र घातला, तेव्हा सर्वांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. अंजलीच्या वडिलांनाही रुपेशच्या हातात हात घेऊन सांगितले, माझ्या मुलीला जगातील सर्वात सुख मिळतात याची मला खात्री आहे, कारण तिने हिरा शोधला आहे. व्यायाम करण्याचे सूत्र सुरूच राहिले. फरक फक्त इतकंच होतं की आता तो ट्रेनर आणि क्लायंट संवाद नसून तो 2 जीवनांच्या सुखदुःखाच्या गप्पा होत्या. धन्यवाद. ही कथा आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. जय महाराष्ट्र मित्रांनो. असेच नवीन व्हिडिओ आम्ही सादर करत राहू.